सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठा मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठा मातीत भगवा झेंडा रोवला. शिवरायांनी काय केले? झोपले होते त्यांना जागे केले, जागे होते त्यांना उभे केले, उभे होते त्यांना साध्य केले आणि तांदळाच्या खांद्यावरती स्वराज्याची निशाण दिले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वा वाणीच तेज, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचे राजे. नमस्कार, माझे नाव सानी निवृत्ती डोंगरे. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही 2-3 शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज महाराज, श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानसमुद्रा. अधिकशाही, निजामशाही सत्ता यांच्या जुलमाने, अन्यायाने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजामाता असे होते. जिजामाता शिवरायांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगत. जिजाऊंच्या संस्कारांमुळे शिवरायांचं बालपण घडत होतं. त्याबरोबर तलवारबाजी, घोडेस्वारी देखील शिकत होते. शिवरायांनी मावळ्यांबरोबर रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण आणले. कोंढाणा, पुरंदर, राजगड असे किल्ले जिंकून पूर्णपणे नियंत्रण मिळवले. शिवरायांनी अफजल खानाचा वध केला, शाहिस्ते खानाची बोटे छाटली. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा अनेक सानिष्ठ सैनिकांच्या मदतीने शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. अशा या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. शेवटी मी एवढेच म्हणेन, फुलांचा इतिहास काळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आम्ही खूप नशीबवान आहोत की आमचा इतिहास राजे शिव छत्रपतींनी लिहिला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय.